अमरसिंग बोलतोय दिल्लीहून. हा बोला. की जागृतीबाबत हा संसार आपल्याला अज्ञानातच ठेवत असतो रात्रंदिवस. शिवाय आपली सारी भाषा, लँग्वेज, कोणतीही लँग्वेज असो, ती पूर्णपणे कर्ता भावनेनेच भरलेली असते. प्रत्येक वेळी आपल्याला हेच सांगितलं जातं की तू कर्ता आहेस, हा कर्ता आहे, तो कर्ता आहे. पण आत्मा तर अकर्ता आहे. आता ह्या जागृतीत कसं राहायचं? तुम्ही कधी नाटक पाहिलंय का? होय. तर नाटकात कसं बोलतात, आमच्या राज्यात तुम्ही पाय ठेवला तर संपवून टाकू. नाटकामध्ये खरं काहीच नसतं. तसं ड्रॅमॅटिक राहायचं. आतमध्ये त्याला माहिती आहे की मी लक्ष्मीचंद ॲक्टर आहे, भर्तृहरी राजाचा ड्रामा करतोय. तसा ड्रामा करायचा. आता लोक खरा करतात, आपण ड्रामा करायचा. ड्रामा करताना कर्तेपणाच्या सगळ्या गोष्टी काढून टाकल्या. बघा, तालीम अज्ञानतेत केली होती. आता फळ आलंय ड्रामाचं, रिझल्ट आलाय. आता अंतरंगात जागृती ठेवा की अमरसिंगचा ड्रामा मी करतोय. नाटकात शब्द नाटकीय असतात, कर्ताभाव नाटकीय असतो, सच्चा कर्ताभाव नसतोच. बघा, माझ्या बायकोने माझ्याशी प्रतारणा केली, बघा आता मी वैरागी होणार, संसार मला नको आहे. तो असे संवाद बोलतो. तो दुसऱ्या दिवशी राणा प्रतापाचा ड्रामा करायला जाईल, माहितीये, तोच माणूस. म्हणजे हाही ड्रामा आहे असं समजायचं आपण. बरं. आतमध्ये जागृती ठेवायची की मी शुद्धात्मा आहे, अमरसिंगचं नाटक करतोय. ट्रेनमध्ये माझी ट्रेन आहे, माझं सामान आहे, माझी सीट आहे, मी बसणार आहे इथे. ड्रामॅटिक बोलायचं. कोणी उठवलं तर हा भाऊ सामान घेऊन उतरा. कर्मांचा हिशोब पूर्ण करण्यासाठी जीवन आहे आपलं. जय सच्चिदानंद. कौशल दिल्लीहून. हा बोला. ही उदासपणाची जी भावना आहे आणि वितरागता, यात किती फरक आहे? आणि उदासीनतेमुळे काही कर्म बांधली जातात का? आणि ज्याच्याबद्दल आपण उदासीनता आपल्या कुटुंबाबद्दल दाखवतो किंवा ती आपल्या प्रतिष्ठानबद्दल दाखवतो, उदासीनता ज्ञानानंतर, मग त्यामुळे काय त्यात आणि वितरागतेत किती फरक असतो? हे ज्ञानानंतरचं तुम्ही विचारताय. हो हो. ह्या क्रमिक मार्गावर उदासीनतेचं स्टेशन येतं. त्या क्रमिक मार्गावर काय होतं की आत्म्याची प्राप्ती झाली नाही आणि संसार त्यांना आवडत नाहीये, अशी मधलीच अवस्था आहे. पण आत्म्याचं ज्ञान मिळाल्यावर त्याला उदासीनता असली तरी सांसारिक कुठलाच मोह त्याला वाटणार नाही. आत्म्याला जाणून घेण्याव्यतिरिक्त सांसारिक कोणतीही गोष्ट नको आहे त्याला. आणि आत्म्याचं ज्ञान मिळालं की वितरागता प्रकट होतेच. म्हणजे आता स्वतः मी वितरागतेत गणना करू शकतो का? नाही. आता आपलं काय झालंय, अक्रम मार्गात प्रकृती आहे, मोहाची आहे, विलासी आहे किंवा वैरागी आहे. तर वैरागी प्रकृती त्याचाही समभावाने निकाल करा, किंवा मोहयुक्त प्रकृती त्याचाही समभावाने निकाल करा. पण ह्यात आसपासच्या लोकांना दुःख तर पोहोचतंच थोडंसं. म्हणजे आता कौशलला सांगायचं की बाबा प्रतिक्रमण कर, समभावाने निकाल कर, कोणालाही दुःख होऊ नये, इतरांच्या सुखाशांतीसाठी ॲडजस्टमेंट बदला आपली. आपल्याला पसंत नाही आहे तर आपल्याजवळ ठेवू. अशावेळी ड्रॅमॅटिक बोला, हां चांगलं झालं, मजा आली, चला चांगलंच आहे. नाटकीपणाने बघा. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. नंदकिशोर बोलतोय. माझा प्रश्न गुरुजींना असा आहे की मोक्षानंतर कोण अनुभव घेतो आनंदाचा? स्वतःच घेतो. कारण जेव्हा त्याला मोक्षाच्या आधी तर अहंकारालाच सुख आणि दुःख जाणवतं, आणि मोक्षानंतर तर हा अहंकार नील होतो, बुद्धी नील होते, अंतःकरण विलीन होते. मग कोणाला होणार आनंद? स्वतः असतो ना. स्वतः आज अज्ञानतेतून मानतो की मी नंदकिशोर आहे म्हणून अहंकाराचा जन्म झालाय. आणि स्वतः ज्ञान मिळालं तेव्हा अहंकार निघून जाईल, स्वतः तो राहीलच. तो ज्ञानी अज्ञानी सुद्धा स्वतःच आहे. ज्ञानीही स्वतः असेल आणि केवळ ज्ञान होईल तेव्हाही स्वतःच असणार. नाही पण नंदकिशोर तर नष्ट होऊन, नंदकिशोर आहे मानणारा जो होता तो स्वतः अज्ञानतेने मानायचा की मी नंदकिशोर आहे. त्याच्यासाठी तो अहंकाराने हे म्हणायचा. सिंपल इक्वेशन सांगू बघा, बायकोसाठी तुम्ही तर पती म्हणवले जाल की नाही, आणि मुलगा झाल्यावर तुम्हाला पिता म्हटलं जाईल की नाही. तुमचे वडील आले तर तुम्हाला मुलगा म्हटलं जाईल. पण जर पिता नाही, पुत्र नाही, अहो पत्नी नसेल, पुत्र नसेल, तरी तुमचं तर अस्तित्व आहे की नाही कायमचं. तेच हे अस्तित्व आहे. हे तर व्यवहाराने सांगितलं गेलं की बायकोच्या आधारे पती, पित्यामुळे पुत्र आहात, पुत्रामुळे पिता आहात.
म्हणजे हा व्यवहार सांगतोय. व्यवहारात अहंकार आहे, पण तरी स्वतःचं अस्तित्व आहे. अहंकाराचं बघा, स्वतःचे व्यवहार संपले तरी स्वयं राहणारच आहे. स्वतःच स्वतःच्या अस्तित्वाचा अनुभव आहे. आनंदामुळे मोक्षाला गेल्यावर नंतर तो स्व असतोच आणि स्वतः बघणारा, जाणणारा, स्वतःच्या अनंत समाधी सुखात स्वतः असतो. म्हणजे सूक्ष्म अहंकार सुद्धा समाप्त होतो हा त्यावेळी. अहंकारचा अज्ञानतेमुळे उभा राहिलाय. अहंकार अज्ञानतेमुळे उभा होता, पण ज्ञानामुळे अहंकार नष्ट होतो, मग स्वयं उरतो. अहंकार तुम्ही काय म्हणाल, मी पती आहे, त्याला अहंकार म्हटलं जातं. म्हणजे मीपणा तो पती, म्हणजे पती बायकोमुळे पती आहे. बायको नसेल तेव्हा स्वतः तर राहतच, मी तर आहेच. त्यातला मी कायमच असतो बघा. व्यवहार रिलेटिव्हलाच स्वतः असल्याने मानणं त्याला अहंकार म्हणतात आणि रिअलला मानणं स्वतः ते निरअहंकारी म्हणतात. त्यातला मी आहे तो कायमचा राहणारच. तो स्वतःच स्वतःला अनुभवत असतो. समजतंय का आता तुम्हाला? बरं, एक प्रश्न आणखी आहे त्यात, म्हणजे आत्म्याचं काही रूप, रंग किंवा आकार काही आहे त्याच्याकडे? ते बघा निराकारीच आहे तो आणि आकाशासारखा अमूर्त आहे. ही स्पेस आहे तुमच्या आणि माझ्यामध्ये. स्पेस कशी दिसत नाही. आता हा उजेड दिसत नाही आहे, पण तिथल्या उजेडामुळे चीजवस्तू दिसत आहेत. उजेड वेगळा असा नाही दिसत. त्या प्रकाशासारखाच आत्मा आहे. ही चीजवस्तू दिसतात, त्यामुळे दृश्य ज्ञेय दिसतं. ज्ञाताद्रष्टा समजतं आपल्याला. स्वतःच असतो ज्ञाताद्रष्टा आणि ज्ञानामुळे ज्ञाताद्रष्टा राहू शकतो. दर्शनाने द्रष्टा, ज्ञानाने ज्ञाता. ते ज्ञानदर्शन त्या स्वतःचं स्वरूप आहे. केवळ ज्ञान, केवळ दर्शन त्या स्वयंचं स्वरूप. जय सच्चिदानंद. एरिया झांसी, हा बोला. माझा प्रश्न हा आहे सर, की मी 15 वर्षांपासून त्रासून गेलोय. काही कामधंदा होत नाहीये माझा आणि पैसा माझ्याजवळ टिकत नाही. पैसा टिकत नाही? हो सर. पैसा निघून जातो, हा, पण येतो तर ना. येतो तर खरा. खाणं-पिणं राहणं भागतंय की हो नाही? सर. मग मजा करा. आता आत्मज्ञान पक्क करा. हा पैसे हे जीवनाचं मेन प्रोडक्शन नाहीये. आत्मा मेन प्रोडक्शन आहे, लक्ष्मी बाय प्रोडक्शन आहे. बघा, कारखाना मेन प्रोडक्शनसाठी उघडायला हवा का बाय प्रोडक्शनसाठी उघडायला हवा? बघा, मेन प्रोडक्शन लोक विसरतात, बाय प्रोडक्शनच्याच मागे धावतात, मग दुःखी. बाय प्रोडक्शनसाठी कारखाना काढाल तर चिंता, काळजी, ताणतणाव, क्लेश, दुःख, तणाव वाढतच जाणार. पण मेन प्रोडक्शनसाठी कारखाना काढलात, बाय प्रोडक्शन फ्री ऑफ कॉस्ट मिळेल. म्हणजे भगवान, म्हणजे धर्म, आत्मधर्म मेन प्रोडक्शन म्हणून ठेवा आणि लक्ष्मी बाय प्रोडक्शनमध्ये येईलच. आता जे काही मागील जन्मात होऊन गेलंय जाऊ द्या. नवीन भाव सुधारा तुम्ही. 5 आज्ञा ज्ञान घ्या, 5 आज्ञांमध्ये राहा आणि हळूहळू समभावाने व्यवहाराचा निकाल करा. मेहनत कराल तर खाणं पिणं राहण्या एवढं मिळेल. आता नव्या अपेक्षा ठेवू नका, जास्त लोभ करू नका. संतोष जेवढा वाटतो त्यात समाधानी राहा आणि आपलं मोक्षाचं काम काढून घ्या. आपण आपलं पूर्वकर्म पूर्ण करत राहायचं आहे. नवी कर्मबीज सुधारा आणि मोक्षाच्या पुरुषार्थात पुढे चला. सर, नवं काम सुरू करण्याची इच्छा आहे, त्यासाठी तुमचा आशीर्वाद हवाय सर. हो, हळूहळू सांभाळून करा. जेव्हा संयोग चांगले असतील तेव्हा काम वाढवा. संयोग बिघडले तर काम वाढवू नका. जसं आहे तेवढ्यात राहून मग हळूहळू खर्च त्यातून काढत राहा. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद गुरुजी. आत्मा आणि परमात्म्यात काय फरक आहे? काय नाव आहे तुमचं? नाव आहे विकासजी. विकासजी? कागदावर विकास आहे, पण नाव माझं शुद्धात्मा आहे जी. हो, ते बरोबर आहे. ते ओळखण्यासाठी विकासजी. हो हो. पण आत्मा आणि परमात्म्यात अंतर काय आहे? तर आत्मा तर स्वयं आहेच, पण जोवर अज्ञान आहे तोवर जीवात्मा म्हटलं जाईल. संसारी मोह माया रागद्वेषात बुडला आहे तो जीवात्मा. जेव्हा स्वतःला ज्ञान येतं की मी विकास नाही, मी तर आत्मा आहे, शुद्धात्मा आहे, ती अंतरात्मा दशा. आणि सारी कर्म विकासची जी अज्ञानतेमुळे जेवढी बांधली होती आणि ती सगळी पूर्ण झाली, नंतर ॲब्सोल्यूट स्वतः तो झाला की त्यालाच परमात्मा म्हटलं जाईल. म्हणजे स्वतःच आत्मा आहे आणि स्वतःच परमात्मा आहे. आत्मा तोच परमात्मा. समजतंय आता तुम्हाला? होय. विजय कुमार कुलदीप सिंग. हा, जय सच्चिदानंद पूज्यश्री. जेव्हा इतर लोक कार्य करतात तेव्हा चांगलं आणि वाईट दिसतं, पण जेव्हा फाईल 1 कार्य करते तेव्हा सारं व्यवस्थित दिसतं. असं का होतं? ते बुद्धी सांगते. बरं.
बुद्धीच्या पलीकडचा भरलेला माल आहे प्रकृतीचा. आता वाईट बाहेर पडतंय पण नंतर चांगलंही बाहेर पडेल. आपण अभिप्राय बाळगायचा नाही आहे की हा वाईटच माणूस आहे. तो चांगलाही असेल वाईटही असेल, भरलेला माल आहे प्रकृतीतला. स्वतः शुद्धात्मा वेगळा आहे, त्या दृष्टीने पहा. त्यामुळे मग दोन्हीमध्ये आपल्या दृष्टीने फाईलमध्ये समभाव राहील, समोरच्याच्या फाईलमध्येही मग समभावच राहील. पण जेव्हा फाईल 1 तेच कार्य करते तेव्हा ते व्यवस्थित दिसतं की हा हे असंच होणार होतं व्यवस्थित मध्ये. हो, मग दुसऱ्याचंही हे समजा की त्याचंही जे काही होत आहे ते व्यवस्थित आहे, कारण रिझल्ट ऑफ सायंटिफिक सर्कमस्टेन्शियल एव्हिडन्स म्हणून झालं ते व्यवस्थित, म्हणून ॲक्सेप्ट करायचं. ती बुद्धी समोरच्याची चूक काढते. आपली अपेक्षा आहे असं नको व्हायला, आपला मोह असंच व्हायला हवं, तो आपल्यात दखल देणारा आहे. आपल्या मोहदृष्टीने त्याला चारित्र्य मोह म्हटलं जातं, तोच दखल देतोय, बुद्धीचाच भाग. म्हणजे असं की दुसऱ्यांसोबत आपली भेद बुद्धी असते आणि फाईल 1 बरोबर अभेद्यता असते. नाही, अभेद्यता नाही, पक्षपात आहे फाईल 1चा. शिवाय दुसऱ्यावर रागद्वेष असतात. ती बुद्धीची दखल आहे. ती स्वतःच्या चुकांना दाबते आणि बुद्धी इतरांच्या चुका काढत राहते. ती आपल्याला ज्ञानाची दृष्टी काय सांगते? स्वतःच्या चुका पहा, समोरच्याला निर्दोष बघा. ती ज्ञानदृष्टी आहे. आता वेगळं राहताना फाईल असं म्हणतो म्हणजे माझी फाईल तर होतेच ना. ती माझी फाईल म्हणताय त्यातूनही सुटाल. कारण फाईल म्हणजे अशी लक्षात आहे की जिचा समापन निकाल करायची गोष्ट समाप्त केली तर आपण कायमचे मुक्त होत जाऊ. म्हणजे असे शब्द बदलले गेल्यामुळे हे ज्ञानीचे शब्द वापरल्याने, ज्ञानीची आज्ञा वापरल्याने नवी बंधनं होत नाहीत आणि जुनी कर्म सुटतात. जसे आमचे कल्याण झालंय तसं साऱ्या विश्वाचं कल्याण व्हावं हीच आपल्याला प्रार्थना आहे. खूप छान. अशी भावना कोणाची असते? जो सुटला आहे, ज्याला मुक्ती मिळाली आहे, तोच ही प्रार्थना करेल की नाही मला शांतता लाभली आहे, मला मुक्ती मिळाली, सगळ्यांना तशीच मिळो. खूप चांगली भावना आहे. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. बोला. गुरुजींच्या चरणी कोटी कोटी नमन. मी पहिल्यांदाच येतोय. काय नाव आहे तुमचं? विजय सिंग. बोला. मी 2-3 वर्षांपासून खूप जास्त त्रासून गेलोय आणि कोणत्या तरी व्यापारिक परिस्थितीमुळे मी आपला आत्मविश्वास गमावून बसलोय. म्हणून आपल्याला पूज्यश्रींना हीच प्रार्थना आहे की मला शक्ती द्यावी, मला आत्मविश्वास द्यावा आणि ह्या विपरीत परिस्थितीत मी कसं आपलं कार्य पार पडावं. माझं कोणत्याही कामात मन लागतच नाही आणि आज खूप जास्त अशांती वाटते. हां, पण आता इथे काल आला होतात ना तुम्ही? आज आलाय तर शांती लाभली आहे ना? आता थोडी मिळते की नाही? मग आणखीही मिळेल. ह्या सत्संगातून तमाम दुःखांपासून मुक्तीचा मार्ग सापडेल. आता उद्या ज्ञान घ्या आणि 5 आज्ञा चांगल्या प्रकारे समजून वापरणं चालू करा. 5 आज्ञांमधून हळूहळू या व्यवहाराचंही सॉल्युशन येईल, अंतरंगातील शांती आनंद वाढत जाईल. आणि सत्संगाच्या टचमध्ये राहा. पुस्तकं वाचा किंवा VCD पहा दादा भगवानांच्या सत्संगाची. तो उपाय करत राहा. आता कठीण काळ चाललाय, अशावेळी धावायचं नाहीये, उलट शांतपणे काम करा आणि ज्ञानाची पकड मजबूत करा. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. हा बोला. आम्ही लोक जे विद्यार्थी आहोत ना, आम्हा लोकांना ओव्हर थिंकिंगचा प्रॉब्लेम येतो, त्यामुळे गोंधळी उडतो खूप आयुष्यात. तर यातून मार्ग कसा काढायचा? काय नाव आहे तुमचं? यशस्वी गुप्ता. मार्ग तर असा काढायचा की त्यावेळी नॉर्मॅलिटी ठेवायची. ज्या विचारांमुळे ते टेन्शन येतं, ओझं वाढतं, त्यावेळी ते बंद करा. मग तोपर्यंत एवढाच विचार करा की काय काय करू शकता, कसं सेटिंग करायचं, अभ्यासाचं सेटिंग कसं करू, होमवर्क कसा करायचा, कसा काय करायचा, सगळं बघा, विचार नीट करा. आणि ओझं वाटलं तर होल्ड करा. चला इथे थांबूया. कारण ओझं वाटता कामा नये, त्याला ओव्हर थिंकिंग करणं म्हटलं जातं. मर्यादा ओळखता आल्या पाहिजेत की आपली कपॅसिटी 15 किलो उचलण्याची आहे आणि 22 किलो उचलाल तर मग हात जास्त दुखायला लागेल. म्हणजे 15 ते 16-17पर्यंत आता मर्यादा आली, दुखणं चालू झालं, चला परत या मागे. ओव्हर स्ट्रेस, ओव्हर अझम्पशन कराल, नंतर त्रास वाढेल, तर मग दुःखी व्हाल. म्हणजे सीमारेषा ओळखा की आपला बोजा वाढेल तेवढा विचार आपण करायचा नाही, ॲडजस्टमेंट एवढीच करायची. समजलं का आता? हां. शिवाय दुसरा उपाय करा. प्रार्थना आहे, दादा भगवानांचा असीम जय जयकार आहे. तसं केल्यामुळे चित्ताची शुद्धता होते, स्थिरता वाढते
चित्ताचा कसा आहे, अशांत आहे. रात्री जागू तर ते करूया, लवकर करूया, रात्री जागूया, सकाळी उठूया, लवकर उठूया, ते करूया, हे करूया. त्यामुळे अशांती वाढते आपली, स्थिरता भंगते. पण 10-15 मिनिटं जय जयकार कराल तर चित्ताची शुद्धी होईल, स्थिरता वाढेल, एकाग्रता राहील, ग्रास्पिंग पॉवर वाढेल, धारण करण्याची शक्ती वाढेल आणि 10 ऐवजी 4 तासात काम संपेल तुमचं. स्ट्रेस पण येणार नाही तुम्हाला. थँक्यू. जय सच्चिदानंद. पूज्यश्री कोटी कोटी नमन. तपेंद्र शर्मा पटण्याहून. हो, बोला. माझा एखाद्या प्रति भाव त्वरित खराब होतो, अभेद्य भाव त्वरित बिघडतो. हा, मग चूक कोणाची आहे त्यामध्ये? त्या समोरच्याची चूक की स्वतःची चूक? भाव बिघडतो त्यामध्ये स्वतःची चूक का समोरच्याची चूक? माझी चूक आहे. नाही, एखादी मुलगी चालली असेल, आपल्या मनात वाईट विचार आले, तर आता तिला रागवायला, हो तू कसे कपडे घातलेस, तुझं वागणं हे अशी कशी चालतेस, माझ्या मनात वाईट विचार येतात ना, असं बोलणार का तिला? एक चप्पल मारेल तुम्हाला. ती का मारेल? आपण वाईट नजरेच्या तुझं तोंड काळ आहे म्हणजे आपण आपली दृष्टी सुधारूया. हा, म्हणजे माझीच नजर वाईट. हा, म्हणजे आता मी ते कसं सुधारू? बघा, आता ज्ञान घेतलायत का तुम्ही? नाही घेतलंय. उद्या ज्ञान घ्या, नंतर तत्वदृष्टी मिळेल तुम्हाला. जो समोर तो माणूस दिसतोय ना, त्याच्या अंतरंगातला शुद्धात्मा दिसेल, समजेल. तो शुद्धात्मा निर्दोष आहे, पवित्र आहे, शुद्ध आहे. म्हणजे शुद्धात्म्याकडे माफी मागायची की मला या वाईट नजरेने या माणसातले दोष दिसत आहेत, त्यासाठी मी मनापासून क्षमा मागतो, मला क्षमा करा, अशी चूक न करण्याची शक्ती द्या. त्यामुळे दोष मग हळूहळू धुतले जातील, निर्दोष दृष्टी वाढत जाईल. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. नम्रता महाजन, नोएडा. जय सच्चिदानंद. बोला. आयुष्यात कित्येकदा असेच होते की ज्या माणसाचा द्वेष वाटतो, आपल्याला वाटते की आपल्याला त्याच्याशी कमीत कमी संपर्क यावा. म्हणजे माझ्या बाबतीत वैयक्तिकपणे असेच घडते की प्रत्येक दुःख त्याचे दुःखाशी माझ्या जोडले जाते. आणि एकदा माझा पाय फ्रॅक्चर झाला, तेव्हा दुसऱ्या दिवशी त्याच्याही पाठीला फ्रॅक्चर झालं. म्हणजे तो फोकस असतो तो दोघांवर असतो. माझी एवढीच इच्छा असते की माझ्या आयुष्यात एखादा आनंद येतो, मला ऑफिसमध्ये प्रमोशन मिळालं, दुसऱ्या दिवशी त्यांनाही मिळालं. म्हणजे मी जेवढी दूर जाऊ पाहते, भगवान असे संजोग जुळवतो की दोघांच्या समोर सारखीच परिस्थिती येते. आणि कंपॅरिझन. तुम्ही शुद्धात्म्याचाच विचार करा, ते शुद्धात्म्याचाच विचार करतील शांती. या सगळ्याऐवजी रिलेटिव्हमध्ये जेवढं पळाल त्याऐवजी रिअलमध्ये त्यामुळे त्यांनाही शांती, आपल्यालाही शांती. तुम्ही ज्ञान घ्यायला आलाय, तेही येतील ज्ञान घ्यायला. नाही, आता असं कसं दोघांचं सारखं होतं म्हणताय, सगळ्यातच व्हायला हवं. आता या घटना पुढे मागे घडत आहेत, त्यामुळे आपण मानतो की माझा त्यांच्याबरोबर काहीतरी हिशोब आहे, रिलेशन आहे. पण काही मागील कर्मानुसार काही नसतं. देणं घेणं असं काही टायमिंग जुळलाय बघा. कावळा फांदीवर बसतो झाडाच्या आणि फांदी तुटे, कावळ्यामुळे फांदी तुटली. अरे, सगळ्या फांद्या कावळे नाही तोडत. बघा, तुम्ही ज्ञान घ्यायला आलाय, आता ते आलेत का? नाही. ते आले असते तर समजायचं की आपला काहीतरी हिशोब आहे पक्का. इथे तर आलेच नाहीत. तुम्ही शुद्धात्म्यात राहा, त्यांनी शुद्धात्म्यात राहायला हवं, ते तर शक्यच होत नाही. पण प्रत्येक वेळी ती कंपॅरिझन होत राहते की असे का झाले, म्हणजे ते दुःख असो किंवा सुख असो, दोन्ही. बघा, तुमचा पाय फ्रॅक्चर झाला तेव्हा हॉस्पिटलमध्ये त्याच वेळी 15 माणसांचे पाय फ्रॅक्चर झाले, म्हणजे सगळेच हॉस्पिटलमध्ये, कारण फ्रॅक्चरचंच हॉस्पिटल आहे, म्हणजे तिथेच सगळे एकत्र असणार. म्हणजे आपलं झालं म्हणजे सगळ्यांचंच झालं असं कसं म्हणता येईल? देणं घेणं नाही. ही बुद्धी असा संबंध जोडते की असं झालं तसं झालं, असा काही नियम नाही आहे. कर्माचा हिशोब आहे. दोघांचं आयुष्य कर्म वेगळं आहे, जन्माची वेळ वेगळी आहे, दुखण्याची वेळ वेगळी, खाण्याची वेळ वेगळी, सगळं आयुष्य कर्म वेगळं आहे. तर असा हा वेगळा हिशोब आहे. ह्याच टायमिंग आपला कॅमेरा त्यांच्यावरच ठेवतोय आपण. म्हणजे मी माझे दुःख आणि सुख एन्जॉय किंवा त्यावेळी काही करूच शकत नाही, कारण मला सारे लक्ष त्यांच्याचकडे द्यावे लागते. कॅमेऱ्यातून सगळा फोकस तिकडे करताय, ते बंद करा. शुद्धात्मा बघा. आणि आता तुम्ही धरूनच चाला की मी शुद्धात्म्यातच राहीन, तसंच त्यांनी शुद्धात्म्यातच राहावं. बस, रिलेटिव्हवर फोकस करूच नका, रिअलवर फोकस करा. आता मग बघा काय फरक पडतो ते बघा. जय आपली सच्चिदानंद. चित्तवृत्ती जेव्हा मोकळी होईल एखाद्या व्यक्तीमधून, आणि तेव्हाच शुद्धात्म्यात राहील ती. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. पूज्यश्री, बोला. तुमच्या चरणी कोटी कोटी नमस्कार. माझा प्रश्न आहे की अविनाशी तत्व कुठले कुठले आहेत, आणि विनाशी तत्वांबद्दल पण जाणून घ्यायचं. तत्व विनाशी नसतात, तत्वांनाच अविनाशी म्हटलं जातं. अविनाशी असतात त्यांनाच तत्व म्हणतात.
6 अविनाशी वस्तू आहेत. आत्मा, जड, आकाश, काळ, गती, सहाय्यकता, तत्वस्थिती, सहाय्यक 6 अविनाशी तत्व आहेत. आणि तत्व त्यांनाच म्हटलं जातं. त्यातील द्रव्य अविनाशी असतं, त्यातले गुण अविनाशी असतात, त्यातल्या अवस्था पर्याय विनाशी असतात. म्हणजे विनाशी पर्याय आहेत. आणि जे संसारात दिसतं ते रिलेटिव्ह आहे. पंचेंद्रियातून जेवढं अनुभवास येतं सगळं रिलेटिव्ह विनाशी आहे. बघा, विनाशी आणि ती मूळ तत्वाच्या पर्यायी स्वरूपात आहेत, विभाविक पर्याय स्वरूपात. मूळ तत्व आहेतच सगळेच. जेवढे काही पंचेंद्रियाने अनुभवता येतात साऱ्या गोष्टींमध्ये ती सहा अविनाशी तत्व तर आहेतच. पण अविनाशी तत्व आपण बघू नाही शकत, पण त्याच्या अवस्था मात्र दिसतात. जसा चंद्र, सूर्य, पृथ्वी फिरते ती अवस्था, प्रतिपदा, द्वितीया, तृतीया चंद्राच्या अवस्था आहेत ना. आपण अवस्थाच बघतो. खरं तर चंद्राची कधी अशी प्रतिपदा, द्वितीया नाही. कायम एकच अवस्था असते. पण तसं आपल्याला दिसतं. आज तर चतुर्दशी, आज पौर्णिमा आहे, आज एकादशी आहे, तसं बघतो आपण. म्हणजे बघणाऱ्यांना अवस्था दिसतात. तत्व अविनाशी असतात, अवस्था मात्र विनाशी आहेत. समजलं का आता तुम्हाला? बोला. विवो जैन. हां, बोला. मला सफरिंग विषयी विचारायचे होते. कधी कधी खूपच सफरिंग होते. त्याची कारणं अनेक असू शकतात. त्यातली मला काही माहीत नाहीत, काही माहीत पण आहेत. म्हणजे कधी काही माणसांची उपस्थिती आवडत नाही, त्यांची एनर्जी आपल्याला आवडत नाही, किंवा चुका सतत दिसतात. आणि त्यामुळे मला सफरिंग येते. त्यामुळे माझी घुसमट होत राहते आणि मलाही कळतं ते व्हायला नको हे असं, त्यापेक्षा वेगळं व्हायला हवंय, पण तरी घडतच राहतं. त्यासाठी काय करावं? त्यासाठी त्यांना निर्दोष बघा. तो समोरचा त्याच्या निगेटिव्हिटीमुळे माझ्यावर परिणाम होतोय, हाच आपला सगळ्यात मोठा भ्रम आहे. कोणताही जीव कोणत्याही जीवनात ढवळाढवळ करू शकत नाही, एवढं स्वतंत्र जग आहे. आपल्या मान्यताच आपल्याला दुःखी करतात. त्या व्यक्तीमुळे आपल्याला दुःख होत नाही. खरं तर आपली दखल, आपलंच काही अपराध आहेत, त्याची शिक्षा या निमित्ताने पूर्ण होत आहे. आपल्याच कॉजेसचे कोणत्या तरी निमित्ताने परिणाम दिसतात. परिणाम दिसणारा निमित्त खरं तर गुन्हेगार नाहीच आहे. अशावेळी दादाजींचा दृष्टिकोन समजून घ्या. जो भोगतो आहे त्याची चूक आहे. आपण भोगतोय म्हणजे आपलं सफरिंग फॉल्ट इज ऑफ द सफरर. निमित्ताचा दोष नाहीये. निमित्ताला जोर आपण गुन्हेगार समजतो, तोवर आपल्या सफरिंगचा अंत होणारच नाहीये. म्हणजे हा आपलाच हिशोब आहे की बिलीफ आहे, आपल्याला आपली सफरिंग बिलीफ येतंय. आहे. त्यामुळेच मला असं भोगावं लागतंय. आपली मान्यता आहे ही. खरं तर तसं वास्तवात नाहीये. आता पाहायला वेदना होत असेल तर कोणी पाठवतं का वेदना? नाही. 2 तासांपासून भूक लागली आहे, पण जेवण येत नाही, तेव्हा कोणी थांबवतं का जेवण? नाही. आपला हिशोब आहे. त्यात दुसऱ्याचं काय आहे? कोणाचाही दोष नाही आहे. म्हणून कोणत्याही परिस्थितीत हेच समजून घ्यायला हवं की कोणते निमित्त गुन्हेगार नसतं. आपले कॉजेस आपल्याला परिणाम भोगायला लावतात. ह्यात निमित्ताचा काही दोष नाही. आणि मला हे विचारायचं होतं की लॉ ऑफ कर्मवर जर आपण विश्वास ठेवला व्यवस्थितमध्ये, तर त्यात कुठे ना कुठेतरी मोटिवेशनचे कॉन्ट्रीब्युशन होते वाटते. सारे काही आधीपासूनच फिक्स्ड आहे, तर मग आपण करत राहून काय करणार? म्हणजे काही ना काहीतरी नाही. कॉन्ट्रडिक्शन असते डोक्यात लॉ ऑफ येतच. कर्म एक्झॅक्ट समजायला जाल तर मोटिवेशनला ब्रेक लागायला नको. मोटिवेशनला ब्रेक बुद्धी लावते. बुद्धीने धरून ठेवलंय ते. फक्त उगाच ती मानते लॉ ऑफ कर्म. खऱ्या कर्माला जाणणारा दखल देणारच नाही व्यवहारात. प्रेरणा देईल, संयोग मिळून कार्य होत राहील. दखल थांबवणं करायचं नाही आणि धावून काही करायचं नाही. काय होत आहे ते बघा. पण त्या आत्मदशेत जेव्हा स्वतःची ती अवस्था येईल, ते आपोआप सहज प्रवृत्ती राहील बाहेर. संयोग जुळतील, कार्य होत राहील, दखल बंद होईल. ही बुद्धी दखल देणारी आहे. म्हणून दखल देणारीची दखल घ्या. लॉ ऑफ कर्म वेगळा आहे, पण मोटिवेशन बुद्धीची दखल आहे. होय. जय सच्चिदानंद.